नमस्कार. आज आपण चलूया एक प्रसिद्ध देवस्थानावर. हे देवस्थान म्हणजे अडिवरे ग्राम, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी इथे स्थित आहे. हे प्रसिद्ध महाकालीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण आतमध्ये जेव्हा प्रवेश करतो तर प्रवेश केल्यानंतर खूप सुंदर या मंदिराचं प्रांगण आहे. अजून सगळ्यात पहिले आपल्याला जी देवता समोर येते ती आहे नगरेश्वर. ही देवता आडिवरे गावातील आद्य दर्शनीय म्हणून मानली जाते. म्हणजे जेव्हाही आपण गावामध्ये ह्या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा सगळ्यात पहिले नगरेश्वराचे दर्शन केले जातात. हे समोर जे आपण स्थान बघतोय हे नगरेश्वर ह्या देवतेचं स्थान आहे. आणि आपण ह्याचं प्रथम दर्शन करूया आणि मग आपण पुढे चलू. थोडासा गाभारा बघू. इथे एक सुंदर रंगमंच पण आहे, तोही आपण बघू. अजून याच्यानंतर आपण देवीच्या मंदिराकडे पुढे चलूया. ह्या परिसरामध्ये सुंदर भक्तनिवास आहे, भोजनालय आहे. अजून आपण जसं आतमध्ये येतो तर एक सुंदर विहीर या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. या विहिरीची विशेषता आहे इथे एक यंत्र लागलेलं आहे. तिकडनं पाणी आपण हे यंत्र बघताय, ह्यांनी असं पाणी ओढलं जातं आणि ही जी विहीर आहे समोर आपण बघताय पाणी ह्याच्यात आलेलं आहे. ह्यांनी पाय धुतात आणि विहीर आहे, प्राचीन विहीर आहे. आणि इकडनं मग आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो. मूलतः हे मंदिर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली असे 3 देवता या व्यतिरिक्त या मंदिरामध्ये एक देवी अजून आहे, ती आहे योगेश्वरी. असे 4 देवता या मंदिरात आहे, देव्या आहेत. तर आपण सगळ्यात पहिले दर्शन करूया महाकालीचे. मंदिराचा सुंदर गाभारा आणि हे समोर जे आहे हे महाकालीचं मंदिर आहे. जेव्हा आपण ह्या महाकालीच्या मंदिरामध्ये जातो तर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि जेव्हा आपण या महालक्ष्मीच्या मंदिरात जातो तर ह्या देवीची स्थापना आद्य गुरु शंकराचार्यांच्या हस्ते झाली आहे. तर सर्वात प्रथम मी आपल्याला महालक्ष्मीचे दर्शन करवतो. आणि ही महालक्ष्मी माता आहे आडिवरेची. आता इकडनं आपण चलूया आडिवरेची मुख्य देवता दक्षिणमुखी महाकाली. असं म्हणतात की ही महाकालीचे स्थान, ही जी प्रतिमा आहे ही जवळजवळ 800 वर्षापूर्वी ही वेल्वे गाव म्हणजे आडिवरेहून 4 किलोमीटर दूर समुद्रामध्ये ही प्रतिमा जी आहे ती निघाली होती. आणि ह्या देवीने गावातल्या लोकांना सांगितलं होतं की उद्या या आणि मला काढा, अशी आख्यायिका आहे. तर जवळजवळ 800 वर्ष या प्रतिमेला निघून झाले. ह्या प्रतिमेचा हा सुंदर गाभारा आहे, याच्यामध्ये सुंदर रांगोळी काढली गेली आहे. आणि आपण इथेच दर्शन करूया. हे सुंदर हिचं वरती जे छत आहे त्याच्यावरती सुंदर चित्रण आहेत. आणि ही समोर आपण जी बघतोय ही महाकाली माता दक्षिणमुखी आणि त्यांच्या बाजूला योगेश्वरी देवी असे विराजमान आहेत. हे छतावर मंदिराच्या सुंदर सुंदर चित्र बनलेले ते आपण बघू शकतोय. आणि सुंदर डेकोरेशन नेहमी असतं. याचप्रमाणे इथे अजूनही मंदिर आहेत. आपण एकदा परत महाकालीचे दर्शन करूया, योगेश्वरीचे दर्शन करूया. महाकाली प्रसन्न, सुंदर वातावरण, सुंदर स्थान, सुसज्जित स्थान. परांजपे घराण्याची ही कुलदैवत पण मानली जाते. नर्मदेहर. नमस्कार.